आता तुम्ही सांगा मला, आता 2-3च मुद्दे मला तुमच्या समोर मांडायचे आहेत. सगळ्यात महत्वाचा पहिला 1 नंबर मुद्दा मला सांगा, आपल्या गावामध्ये लेकरं बाळा आपले शिकलेले, त्यांना नोकऱ्या नाहीत, कामधंदा करावं म्हणलं दुकानं मिळाल्यात का? दुकानचे भाडे 3-3, 4-4 लाख झाल्यात. त्याचं भांडवल त्या भाड्यातच जाते, भांडवलला काही राहत नाही. शॉपिंग कॉम्प्लेक्स करणं गरजेचं होतं, केलंय का नगरपालिकेनं? केलं नाही. बर, कोणतंही शहर मोठं होतंय व्यापार पेठेवर, अहो अडतलाय नाही आपली. आणि तुम्हाला धक्का बसेल आश्चर्याचा, आपल्या अडत लाईन मध्ये सोयाबीनचा भाव औशापेक्षा, लातूरपेक्षा, उदगीरपेक्षा 50 रुपये का होईना कमीत कमी रोज जास्त असतो. एवढा चांगला व्यवसाय आपले व्यापारी करतात. मला माहित नव्हती ही गोष्ट, आज सकाळी मार्केटमध्ये गेल्यावर कळलं. पण तिथं नुसता चिखल, आणि त्यांचं 180 रुपये फीस होती, त्याला 50,000 आणि 25,000 केलं. कुठं बी जाऊ तिथे आम्ही दोघं भाऊ खाऊ, म्हणून आपलं वाढणं. MIDC नाही, नुसती नुकत्या खायची MIDC झाली मंगल कार्यालय. काही लोकांच्या लेकराच्या हाताला काम मिळालं असतं, घर सुखी झालं असतं, आई वडिलांची सेवा करू शकला असता, लग्न होऊ शकलं असतं, बायका लेकरं शिकवू शकलं असतं. पण ती नाही. ह्याच्यावर कशावर बोलणार? सगळे त्या काय करायला, कचरा सगळ्या शहरात, रस्ते नाही, सगळी उकरा उकरी का करायला म्हणतात? अंडरग्राऊंड ड्रेनेज, पाईप एवढाच. सगळं शहर तिथून जाणार आहे का? त्याच्यात अडकलं बिडकलं, समजा ब्लॉक झालं, आपण घरची नाली बांबू घालून काढतो. असल्या शहरात आता कसला बांबू घालावा लागेल? ती कोण काढणार आहे? त्याचे 70 कोटी रुपये खावलेले आहेत. हा सगळा भ्रष्टाचार, ही सगळी अनिती, हा सगळा अत्याचार आपल्या शहरात उघड्या डोळ्यानं चालू आहे भावानं. आणि आता ठातूर मातूर तिकडे गेलं 8 नंबर मध्ये, ती खोदलेलं काम होतं, आता 4-8 दिवसाखाली सिमेंट काढून लिपल्यात. त्याला पाणी नाही, काही नाही, सगळा धुराळा. बस स्टँडवर सगळा धुराळा, कारण सगळी सिमेंट रोड वर्षभराखाली केलेलं बस स्टँड इचकून गेले, सळ्या वर पडल्यात. सगळं खोटं, सगळं खोटं, 100% खोटं कसं चालेल हो? आम्हाला तुम्हाला कळकळीनं हात जोडून पाया पडून सांगतो, प्रामाणिकपणे आम्हाला निलंग्याचा विकास करायचा, आम्हाला निलंग्यासाठी चांगलं करायचंय, निलंग्याची शान वाढावं असं करायचंय. अरे वजन बी वाटलं पाहिजे हो निलंग्याचं म्हणताना. सगळं खेड्याच्या वरलं आदिवासी भाग करून टाकले सगळ्या निलंग्याला. लोकांना लिखी दिलेल्या सिटीत देऊ लागला म्हणून. ही सिटी आहे, भेटायला आल्यावर वास सगळ्या गल्ली गल्लीत. ही सगळी परिस्थिती आम्हाला भावानो, माझ्या बहिणीनो बदलायचंय. तुम्ही एक संधी द्या. अहो 22 वर्ष आहे त्यांना पदावर येऊन, 22 वर्ष, 22 वर्षात ते काही करू शकले नाहीत. आता काय करणार आहेत?